बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 21। मिष्टी घरात शिरताना खूप घाबरली होती. जोरदार आवाज ऐकून तिने डोळा आणि कान बंद केले होते आणि तिने एकदम डोळे उघडले. तिचं शरीर बर्फासारखं थंड पडलं होतं. तुम्ही कधी आलात कधीचा, आजपर्यंत एकदाही प्रश्न न करणारी. तिचं मागून तिला बाहुपाशात घेऊन उभं असलेला तो माणूस तिच्या संपूर्ण शरीरावर हात फिरवत होता. शक्षण अजूनही एक शब्द देखील बोलला नव्हता. होती ते तिला तिरस्कारने मिळत होतं आणि भीतीने तिची गाळण होती. शिपुलाची पेरपळा ती अशी होती की दुसऱ्यांना अत्याचार सहन करू नका म्हणून सांगत असे, पण आज तिची स्वतःची काय अवस्था झालेली आहे ती विचार करायची. ई डॉक्टर आहे, दुसऱ्यांचा जखमांचा इलाज करते, दुसऱ्यांना ह्या जबरदस्तीवर आवाज उठावायला सांगते. तिने काय स्वप्न पाहिली होती आणि काय होऊन गेलं. बालपणापासून ती एकटीच होती आणि आजही आहे का हे दुःख तिच्यासोबत जन्मापासून आलं आहे का. ती का खुश होऊ शकत नाही एक क्षणभर तरी, पण लगेच ती विचारातून बाहेर आली. जो स्पर्श तिला शरीरावर गोळ शिरशिरी बनून वहावा वाटत होता. डोक तिला जबरदस्तीने त्याने जवळ ओढलं. दोघांची शरीरं पूर्णपणे एकमेकांना चिकटली होती. त्या स्पर्शाने मिष्टीला समजलं की त्या माणसाच्या कंबरेवर फक्त एक टॉवेल गुंडाळलेला आहे. ती अजूनच विचारात हरवून जाणार की तेवढ्यात तिच्या कानात एक गंभीर आवाज आला. इतक्या उशिरा का आलीस? माझ्या नसण्याचा असा फायदा घेतला जातो का? बोलताना तो तिच्या शरीरावर चुंबने घेत होता. ते साधे चुंबन नव्हते, तर एक शिक्षा दिल्यासारखे वरखडे होते, ज्यामुळे तिच्या नाजूक शरीरावर खुणा पडता होत्या. त्याच्या या कृतीमुळे मिष्टीच्या डोळ्यांत हलके अश्रू आले. तिला आपल्या शरीरावरच नाही तर मनालाही दुखापत होती. प्रेक्षाही मनावर होणाऱ्या चित्रांत वेदना तिला जास्त त्रास जाणवत होत्या. दिनय दुखातून बाहेर पडतच होती की परत तो गंभीर आवाजात म्हणाला की कदाचित मी चूक केली तुला नोकरी करण्यास परवानगी देऊन. हो ना? मिष्टीने स्वतःला सावरत घाईघाईत नकारार्थी मान हलवली. ती एकमेव स्वतंत्र होतं. ते गेलं तर ती काय करणार पुढे? तिचे हावभाव बघून त्याच्या चेहऱ्यावर तिरकी स्मित उमटली आणि त्याने तिच्या जबडा धरून रागाने म्हणाला, नाही ना, मग मी तुझा नवरा आहे आणि तू मला परक्या माणसासारखं दूर ढकलतेस का? तसंही मी तुला आधीच ऑप्शन दिला होता माझ्या आयुष्यातून जाण्याचा, पण तू मात्र तो निवडला नाही. मिष्टीला त्याचं मत समजलं. तिने लगेच तोडेवर केले आणि चराशी त्याच्या जवळ सरकली. दोघांमधले अंतर कमी करून तिने आपले आंसू आवरत त्याच्या ओठावर ओठ ठेवले. हे सगळं तिला खूप त्रास देत होतं. ती आज तरी त्याला जवळ येण्यासाठी नाही म्हणणार होती, पण आज तिच्या नोकरीचा आणि स्वतंत्रताचा सवाल होता. ती असा कसा आपलं स्वातंत्र्य कुणाला हिरावून देईल? त्यासाठी तिला जे करावं लागेल ती करणार होती. केविनने डोळे बंद करून तिच्या नोटा तिच्यावर झुकत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला, पण त्यात मिष्टीला कधीच आनंद जाणवला नाही, कारण ती तर तिच्या मनावर विरोध केलेली एक जबरदस्ती होती. पण इकडं त्याला स्वतःला काय होतंय हे मात्र कळत नव्हतं. तो स्वतःला नियंत्रित करू शकत नव्हता. या मुलीसोबत एक वेळेस शारीरिक संबंध झाल्यापासून त्याच्यावर एक वेगळीच नशा चढली होती. पण पुढच्या क्षणी मिष्टी दूर हटली. तिच्यात इतकी ऊर्जा नव्हती. ती फक्त 3 मिनिटे चुंबन करू शकली. शिवाय ती त्या दिवशी खूप थकली होती.
तिने डोळे उघडून म्हणाली, मी. पण केविनला तिची ही कृती आवडली नाही. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने तिला उचलून सोफ्यावर झोपलं आणि तिच्यावर झुकला. मिष्टीला काहीच समजत नव्हतं. अंगात त्राण ओढले नव्हते. ती कशी थांबवणार? पण ती काही बोलण्याआधीच तिची साडी फ्लोअरवर पडली होती. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. समोरच्या माणसाने तिच्या ओठावर प्रचंड हल्ला चढवला. तो भुकेल्या वाघासारखा तिला चावू लागला. त्याचे ओठावरील चुंबन कमी आणि चावा जास्त होते. आतापर्यंत तिचे अर्धे कपडे उतरले होते. सल्वेल आलेलास कथाक्षेत्रामध्ये त्याला इथेच लिव्हिंग रूम मधून हे सगळा करतानी बघून मिष्टी मोठ्या कष्टाने म्हणजे आते केविनने डोके थोडं मागे करून तिच्या डोळ्यांत पाहत गंभीरपणे म्हणाला, आता तू मला शिकवशील मी कुठे काय करायचं ते मी काय करू शकतो. डोळ्यांना पाहून मिष्टी घाबरली आणि तिने मान खाली घालून नकारार्थी मान हलवली. आणि दुसरीकडे मुंबई लोकल एरिया, तू का परत आलीस? ज्या दिवशी तूने आम्हाला फसवून जाण्याचा विचार केला त्या दिवशी तू आमच्यासाठी मूत झालीस. समजला का? नाही. भरतजी असं म्हणतात. ऋतुजाच्या गालावर एकामागून एक 3 चापट मारल्या, ज्याचा आवाज घरभर पसरला. आज त्याच्या पतीचा हे स्वरूप पाहून रिमाजी कोपऱ्यात बसून सगळं ऐकत होत्या. ऋतुजा रडत रडत डोळ्यांत अश्रू घेऊन म्हणाली, मला मारायचं असेल तर मारा. माझ्यासोबत त्या अनाथ मुलीसाठी का म्हणतात? ती अनाथ आहे तुमची मुलगी, पण तुम्हाला का समजत नाही? जर मी त्या अनाथ मुलीच्या जागी असती तर ते आत्ता सनकी माणूस माझ्यासोबत काय करणार होता? मी जे बरोबर समजलं ते केलं. त्याने मला धमकी दिली होती की लग्न सोडून पळ, मग मी काय करणार? समोर उभ्या असलेले दोघे ऋतुजाकडे आश्चर्याने पाहत होते. 2 वर्षानंतर सत्य उघड झालं होतं. मिस्टर भरत पुन्हा रागाने पुढे आले आणि ऋतुजाला आणखी एक चापट मारत ओरडले, मी मनाई केली होती तरी तू त्या मासूमची जिंदगी का बिघडवली? मला सांगितलं असतास तर मी काही केलं असता. बाहेर शेजारी पाजारी कान लावून ऐकत होते. एवढा आडाओढा कसला चालू आहे? घरात काय चाललंय? रेखा मामी आज भिंतीला टेकून सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मुलीने इतकी मोठी चूक केली होती. त्यांना राग आला होता. त्यांनी किती काय स्वप्नं रंगवली पाहिली होती आणि ती मुलगी त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरून एक चेक घेऊन पळाली होती. पण दुर्दैवाने त्या चेकचा तिला काही उपयोग झालाच नव्हता. सिंघानिया मेन्शनवाल्यांनी आधीच तिचा बंदोबस्त केला होता. जेव्हा त्यांना वधू बदलल्याची माहिती मिळाली, मिस्टर भरत डोक्यावर हात ठेवून बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्यांच्या मुलीमुळे दुसऱ्या मुलीला नफरत सहन करावी लागत होती. त्यांचा केविन सिंघानिया चांगल्याच माहीत होता. तो एक जाल्लाद होता. आज 2 वर्षे पूर्ण झाली होती जेव्हा ती लग्न करून गेली. त्यांचा आवाजही ऐकला नव्हता. आज त्यांचा स्वतःवरचा राग येत होता. त्यांनी आपल्या मुलीची काळजी घेतली नाही. त्यांना काहीच माहीत नव्हतं की ती कुठे आहे. दुसरीकडे सिंघानिया मेन्शन सकाळचा वेळ. सर्वजण रोजच्याप्रमाणे डायनिंग टेबलवर होते, पण कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. बाजूला नोकर उभे होते. तेवढ्यात हॉलमध्ये सरस्वतीजी आणि त्यांचे पती यांची एंट्री झाली. त्यांचा येताच नाश्ता करणारे सर्व उठून उभे राहिले. सर्वांना एक नजर टाकली. आज जवळजवळ सर्वजण हॉलमध्ये होते. पप्पा, तुम्ही त्यांच्याशी बोललात का? 1.5 वर्षांपासून तो स्वतः घरी आला नाही. त्या मुलीचं काहीच माहीत नाही. तो तिला कुठे घेऊन गेला? कशी असेल ती? माणिक सिंघानिया डोळे वर करून म्हणाले, नाही. पुढे काय होईल? भरतरावांना मिष्टीचा पत्ता कधी मिळेल? आता मिष्टीसोबत काय होणार आहे? आणि सिंघानिया कुटुंबात काय बदल घडून आले आहे? टू बी कंटिन्यूड. प्रिय मित्रांनो, कृपया तुमचं मत नक्की सांगा. कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं समर्थन माझ्यासाठी
प्रेरणा आहे. अपित्ती अपित्ती